हॅलो माय लॉ एस्पिरंट्स, कसे आहात सगळे? तर गेल्या वेळेस आपण क्लासिफिकेशन ऑफ लॉ हे स्टडी केलं. त्याच्यामध्ये सबस्टॅन्सिव्ह लॉ आणि प्रोसिजरल लॉ शिकलो. आणि त्यामध्ये नंतर अदर क्लासिफिकेशन पाहिलं. तर अदर क्लासिफिकेशनमध्ये काय पाहिलं? पब्लिक लॉ आणि प्रायव्हेट लॉ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पब्लिक लॉ म्हणजे काय हे पाहणार आहोत. तर पब्लिक लॉ म्हणजे काय, की जर त्याची डेफिनेशन पाहायला गेली तर पब्लिक लॉ मीन्स पब्लिक लॉ इज अ सिग्निफिकंट एरिया ऑफ लीगल प्रॅक्टिस गव्हर्निंग द रिलेशनशिप बिटवीन इंडिव्हिज्युअल अँड अ पब्लिक ऑर्गनायझेशन. म्हणजे पब्लिक लॉमध्ये काय आपली मेन जी डेफिनेशन होते त्याचा बेस काय होता? ज्या स्टेट आणि पब्लिकचा जो रिलेशन आहे त्याला आपण पब्लिक लॉ म्हणू. ओके. पण त्याला जर ते डिफाईन करायचं असेल किंवा त्याला क्लॅरिफाय करायचं असेल तर ते कसं करणार? पब्लिक लॉ इज अ सिग्निफिकंट एरिया ऑफ लीगल प्रॅक्टिस. ते काय आहे? एक सिग्निफिकंट एरिया ऑफ लीगल प्रॅक्टिस विच इज गव्हर्निंग द रिलेशनशिप. म्हणजे पब्लिक लॉ हे कशामधलं रिलेशनशिप मेंटेन करते आहे? पब्लिक ऑर्गनायझेशन आणि इंडिव्हिज्युअल. म्हणजे पब्लिक ऑर्गनायझेशनमध्ये काय काय येतं मी सांगितलं तुम्हाला. जसं कोर्ट्स आहे, पोलीस स्टेशन्स आहेत, किंवा जे काही सरकारी ऑफिसेस आहेत, गव्हर्मेंट ऑफिसेस आहेत, जे जबाबदार आहेत या गोष्टी हँडल करण्यासाठी किंवा ज्यांना अधिकार दिले गेलेले आहेत की ह्या ज्या केसेस आहेत ते पाहण्यासाठी, त्यांच्यामधला आणि इंडिव्हिज्युअलमधला जो रिलेशन आहे तो मेंटेन करण्यासाठी जो लॉ मेंटेन केला जातो त्याला काय म्हणू आपण? पब्लिक लॉ म्हणू. ओके. आता पब्लिक लॉच्या अंडरमध्ये कुठले कुठले लॉज येणार? नंबर 1 आहे कॉन्स्टिट्यूशनल लॉ. आता कॉन्स्टिट्यूशनल लॉ म्हणजे काय? कॉन्स्टिट्यूशनल लॉ मीन्स विच डिफाईन्स द बेसिक स्ट्रक्चर अँड पॉवर्स ऑफ गव्हर्नमेंट अँड द फंडामेंटल राईट्स ऑफ सिटिझन्स. कॉन्स्टिट्यूशन लॉ म्हणजे काय आहे की विच डिफाईन्स द बेसिक स्ट्रक्चर. म्हणजे भारतीय रचनेचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे ते भारताच्या लॉजची जी रचना कशी असावी हे कशात सांगितलं गेलं आहे? कॉन्स्टिट्यूशनमध्ये. त्यानंतर गव्हर्नमेंटची पॉवर्स सांगितलेली आहे. जसं गव्हर्नमेंटची पॉवर काय आहे हे सांगण्यात आलेलं आहे. गव्हर्नमेंट मीन्स कोण? जी गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत त्यांची जशी पॉवर सांगितलेली आहे तशीच फंडामेंटल राईट्स कोणाचे आहे त्याच्यामध्ये? सिटिझन्सला कुठले कुठले फंडामेंटल राईट्स दिले गेलेली आहेत, म्हणजे कुठले कुठले अधिकार दिलेले आहेत, त्यांना कुठले कुठले फ्रीडम्स दिले गेलेली आहेत, हे सुद्धा सांगण्याचं काम हे कॉन्स्टिट्यूशनल लॉमध्ये केलेलं आहे. हे येतं पब्लिक लॉच्या अंडरमध्ये. फर्स्ट वन. सेकंड आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ मीन्स काय आहे? विच गव्हर्न्स द ऑपरेशन्स, रूल मेकिंग अँड एन्फोर्समेंट ॲक्टिव्हिटीज ऑफ गव्हर्नमेंट एजन्सीज. आता आपण जसं वरती कॉन्स्टिट्यूशनल लॉमध्ये पॉवर्स ऑफ गव्हर्नमेंट पाहिलं. आता पॉवर्स ऑफ गव्हर्नमेंटचं ह्याच्याशी कसं रिलेशन मेंटेन केले पहा. आता हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ जे आहे ते पॉवर्स ऑफ गव्हर्नमेंट जे आहे तर ते गव्हर्नमेंटमधले ऑफिसेस कशाच्या अंडरमध्ये येतात? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉच्या अंडरमध्ये येतात. ओके. तर ते गव्हर्नमेंट गव्हर्न्स द ऑपरेशन्स, रूल मेकिंग अँड एन्फोर्समेंट ॲक्टिव्हिटीज ऑफ गव्हर्नमेंट एजन्सीज. गव्हर्नमेंट एजन्सीजला ज्या अधिकार दिले गेलेले आहेत त्याचं जे रूल मेकिंग आहे, म्हणजे कुठले कुठली रूल्स त्यांच्यासाठी बनवली गेलेली आहेत, त्यानंतर त्या रूल्सचं फंक्शनिंग नीट होतं का, त्याचं कार्य नीट केलं गेलं जातं का, ते नीट पाळलं जातं का, आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे त्याची अंमलबजावणी नीट होते का, हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉमध्ये पाहिलं जातं. आणि नेक्स्ट आहे क्रिमिनल लॉ. आता क्रिमिनल लॉ म्हणजे काय? आता क्रिमिनल हा शब्द सगळ्यांनाच माहिती आहे की गुन्हेगारीशी संबंधित क्रिमिनल. तर क्रिमिनल लॉ मीन्स त्याचं डिफाईन आपण त्याला कसं करणार? विच डील्स विथ ऑफेन्सेस अगेन्स्ट द पब्लिक अँड सोसायटी, विच डील्स विथ द ऑफेन्सेस अगेन्स्ट द पब्लिक अँड सोसायटी अँड रिझल्टिंग पनिशमेंट्स सच ॲज थेफ्ट, असॉल्ट आणि मर्डर. तर पब्लिक आणि सोसायटीच्या अगेन्स्ट जे ऑफेन्सेस झालेले आहेत. आता पब्लिक आणि सोसायटीच्या अगेन्स्टचे ऑफेन्सेस कसे असतील? कोणाच्या घरी चोरी केली, कोणाची घर फोडलं कोणाचं,
कोणाला मारहाणीचा प्रकार केला, कोणाला जिवे मारण्याचे प्रयत्न केला, कोणाला जिवे मारलं, तर ह्या गोष्टीसाठीचा जो कायदा केलेला आहे त्याच्याशी जी पनिशमेंट दिलेली आहे किंवा त्याला जी काही शिक्षा देण्यात आलेली आहे ते कशाच्या अंडरमध्ये येतं, ते क्रिमिनल लॉमध्ये येतं. ओके. त्यानंतर आहे इंटरनॅशनल लॉ. इंटरनॅशनल लॉ नेक्स्ट आहे इंटरनॅशनल लॉ. आता इंटरनॅशनल लॉ मीन्स काय, की इंटरनॅशनल लॉ ह्या शब्दातच आपल्याला काय समजतं, की देशाच्या बाहेर म्हणजे जगाशी निगडीत असलेला कायदा. त्याला डिफाईन कसं करणार आपण, की विच रेग्युलेट्स द रिलेशनशिप्स अँड ऑब्लिगेशन्स बिटवीन सॉव्हरेन स्टेट्स ऑफन थ्रू ट्रीटीज अँड कन्व्हेन्शन्स. म्हणजे एका देशाचा दुसऱ्या देशाशी असलेला जो सामंजस्य करार, त्यांच्याशी असलेले त्यांची बॉन्डिंग, त्याच्याशी असलेले जे संबंध आहेत ते कसे असावेत, त्याच्यासाठी काय रूल्स आहेत, काय रेग्युलेशन्स आहेत, हे आणि ते व्यवस्थित पाळले जातात की नाही, किंवा त्याचा ब्रीच झाला किंवा जर त्याच्यामध्ये कोणी तो करार मोडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासाठी कुठलं कोर्ट आहे, कुठल्या कोर्टामध्ये दाद मागता येते, त्यानंतर त्याच्यासाठी काय शिक्षा आहे किंवा पनिशमेंट आहे किंवा पेनॉल्टी आहे, हे सगळं इंटरनॅशनल लॉमध्ये मेन्शन केलेलं असतं. नेक्स्ट आहे टॅक्स लॉ. आता टॅक्स हा शब्द सगळ्यांनाच माहिती आहे, टॅक्सचा अर्थ काय, तर तरीसुद्धा त्याचं डेफिनेशन काय येईल, की टॅक्स लॉ मीन्स विच कन्सर्न्स द गव्हर्नमेंट्स अथॉरिटी टू कलेक्ट टॅक्सेस फ्रॉम इंडिव्हिज्युअल्स अँड कॉर्पोरेशन्स. मग इंडिव्हिज्युअल्सकडून घेण्यात येणारे टॅक्सेस, कॉर्पोरेशन्स म्हणजे संघटनेकडून किंवा कुठल्याही ऑफिसेसकडून, ज्या कुठल्या काही ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्याकडून आकारण्यात येणारी जी टॅक्सेस आहे ते कशाच्या अंडरमध्ये, म्हणजे ज्या टॅक्सच्या अंडरमध्ये येतात त्याचे ते रूल्स रेग्युलेशन्स मेंटेन केले जातात की नाही, किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं की नाही, हे पाहण्याचं काम कोण करतं, टॅक्स लॉच्या अंडरमध्ये, पब्लिक लॉच्या अंडरमध्ये, टॅक्स लॉच्या अंडरमध्ये. त्यानंतर आता हे प्रोसिजरल लॉ म्हणजे काय, विच डिक्टेट्स द प्रोसेस बाय विच लीगल केसेस आर कंडक्टेड वेदर इन क्रिमिनल ऑर सिव्हिल कोर्ट्स. म्हणजे आता आपण एक्झाम्पल पाहूयात. समजा एखादी चोरी झालेली आहे, चोरी झाल्यानंतर ते कशाच्या अंडरमध्ये येणार, पब्लिक लॉच्या अंडरमध्ये येणार. पब्लिक लॉच्या अंडरमध्ये कशात येणार, क्रिमिनल लॉच्या अंडरमध्ये येणार. क्रिमिनल लॉच्या अंडरमध्ये समजा जर सू फाईल केला म्हणजे त्याच्या अगेन्स्ट जर दावा ठोकला गेला आणि ते कोर्टामध्ये ते मॅटर गेलं, तर क्रिमिनल लॉशी रिलेटेड जे केसेस आहेत ते क्रिमिनल कोर्ट्समध्ये पाहिले जातील. त्यानंतर सिव्हिल लॉशी रिलेटेड जे केसेस आहेत ते सिव्हिल कोर्ट्समध्ये पाहिले जाते. तर सिव्हिल शी संबंधित असलेले केसेस कुठले येतील, फॅमिली लॉ, त्यानंतर प्रॉपर्टीशी संबंधित जे लॉज आहेत असे अनेक आहेत, एक्सेट्रा. ते हे सगळं आपण पुढे पाहूयात. पण ही जे केसेस कशाच्या अंडरमध्ये येतात, सिव्हिल लॉच्या अंडरमध्ये येतात. त्यानंतर आत्तापर्यंत काय घेतलं आपण, पब्लिक लॉ. आता पब्लिक लॉमध्ये आपण काय पाहिलं, पब्लिक लॉला डिफाईन कसं करणार, सगळ्यात फर्स्ट पब्लिक लॉला डिफाईन कसं करणार, की पब्लिक लॉ इज अ सिग्निफिकंट एरिया ऑफ लीगल प्रॅक्टिस. इट इज अ significant area of legal practice governing the relationship between individuals and a public organization. बरोबर. आणि त्यानंतर त्या पब्लिक लॉमध्ये काय काय येणार, कॉन्स्टिट्यूशनल लॉ आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, क्रिमिनल लॉ, इंटरनॅशनल लॉ, टॅक्स लॉ, ह्या सगळे जे लॉज येतात ते कशाच्या अंडरमध्ये येतात, पब्लिक लॉज. तर आज आपण फक्त कॉन्स्टिट्यूशनल लॉ किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ किंवा ही जी पब्लिक लॉज आहेत तर त्या पब्लिक लॉजमधली कुठली लॉज येतात आणि त्या लॉजचं काम काय आहे, कार्य काय आहे आणि ते इम्प्लिमेंट कसं केलं जातं, हे यांचं फक्त डेफिनेशन पाहिलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. लाईक, शेअर आणि